चला त्यानंतरचा आपला प्रश्न आहे, 1 किलोमीटर अंतर जाण्यासाठी अ ला 3 मिनिटं 50 सेकंद लागतात, तर ब ला 4 मिनिट 10 सेकंद लागतात. बघा याच्यामध्ये ज्याला कमी वेळ लागतो तो फास्ट असतो, ज्याला कमी वेळ लागतो तो फास्ट असतो, आणि ज्याला जास्त वेळ लागतो त्याची स्पीड कशी असते, त्याची स्पीड स्लो असते, हे आपल्याला समजायला पाहिजे. आता आपल्याला हे विचारलं की अ हा ब ला किती अंतराने हरवतो, तर आधी तर आपल्याला हे कळायला पाहिजे की ते 1 किलोमीटर अंतर आहे. आपल्याला विचारले अंतर, डिस्टन्स म्हणजे काय असते, तर बघा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम असते, म्हणजेच काय, डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाइम असते. परंतु स्पीड कोणाची, स्पीड त्याची ज्याला जास्त म्हणजे जो स्लो आहे त्याची स्पीड आपल्याला काढायची आहे. तर त्याची स्पीड काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काय वापरावं लागेल, आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल डिस्टन्स अपॉन टाइमचा. ही स्पीड काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल डिस्टन्स अपॉन टाइमचा. तर आपण डिस्टन्स कोणता घेणार, हे एक किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, हे वाला डिस्टन्स घेणार. आणि टाइम म्हणजे ज्याला जास्त टाइम लागतो म्हणजे जो स्लो आहे, तर 4 मिनिट 10 सेकंद म्हणजे किती झाले, तर बघा 4 मिनिट म्हणजे 4 सेकंद, याला 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद असतो, तर 4 सेकंद 24 म्हणजे हे 240 झाले, आणि वरून ते 10 सेकंद म्हणजे हे झाले 250 सेकंद. तर हे असं आपण आधी काय काढलं, स्पीड काढलं. आणि टाइम, आता हा टाइम कोणता असतो ते समजून घ्या. हा टाइम म्हणजे तो टाइम असतो जो म्हणजे रिलेटिव्ह टाइम असतो, दोन टाइमामधला तो फरक असतो. दोन टाइमामधला फरक म्हणजे 4 मिनिट 10 सेकंद आणि 3 मिनिट 50 सेकंदामधला फरक. तर 50 सेकंद म्हणजे वर 10 सेकंद आणि हे 10 सेकंद, 20 सेकंदाचा हा टाइम मधला फरक आला, हे इथून आले 20 सेकंद. तर हे टी कसं आलं, तर हे बघा 4 मिनिट 10 सेकंद मधून आपण 3 मिनिट 50 सेकंद वजा केले तर 20 सेकंद आले. अशा प्रकारे आपण टी काढला. आपण हे यस कसं काढलं, यस काढलं, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स घेतलं 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, आणि टाइम म्हणजे आपण 4 मिनिट आणि 10 सेकंदला कशामध्ये सेकंदामध्ये कन्वर्ट केलं, त्याला 250. तर याची जर आपण काटाकाटी केली तर आपलं काय शेवटी अंतर निघून जातं. तर अंतर बघा, अंतर काय होईल मग, हे कटल हे कटल, तर 25 एक 25, 25 चौक 100 आहे की नाही. तर 4 गुणिला 20 म्हणजेच किती, 80 मीटर. तर आपलं उत्तर येईल 80 मीटर, ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी आपलं करेक्ट उत्तर असेल. इथं बघा तो सेम तोच प्रश्न आहे. तर शेवटी आपल्याला काय विचारलंय, अंतर विचारले. तर इथं बघा स्पीड इज इक्वल टू काय असते, डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजेच काय, डिस्टन्स बरोबर रिलेटिव्ह स्पीड इंटू रिलेटिव्ह टाइम. तर रिलेटिव्ह स्पीड म्हणजे काय, तर ज्याला जास्त म्हणजे टाइम लागणार आहे त्याची आपल्याला स्पीड काढायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला अंतर घ्यावं लागेल, अंतर आहे 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर, आपण टाइम किती आहे 3 मिनिट 20 सेकंद. तर बघा 3 मिनिट आणि 20 सेकंदाला जर आपण याच्यामध्ये कन्वर्ट केलं तर हे होतील 6 1 180 180 आणि 20 म्हणजे 200 सेकंद होतील हे. तर आपण इथं 200 घेतले अशा प्रकारे. आणि हा टी आर म्हणजे काय, रिलेटिव्ह टाइम आहे. रिलेटिव्ह टाइम म्हणजे 3 मिनिट 5 सेकंद आणि 3 मिनिट 20 सेकंद मधला फरक आहे. तर 20 मधून 5 गेले 15 सेकंद, हा 15 सेकंद आला. तर बघा हे कटलं हे कटलं, हे होतील 2×5 = 10, 15 × 4 = 15 × 5 = 75, म्हणजे आपलं डिस्टन्स येईल 75 मीटर. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर आहे 75 मीटर. जर मी निर्धारित ठिकाणी जाण्यासाठी 5 किलोमीटर चाललो तर 20 मिनिट उशिरा पोहोचतो, आणि 6 ने चाललो तर 20 मिनिट लवकर पोहोचतो. आता आपल्याला बेसिकली हे 20 मिनिट उशिरा आणि 20 मिनिट लवकर हे काय, हा वेळातील फरक दिलेला आहे. तर इथं बघा स्पीड इज इक्वल टू असते डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजेच काय, टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड मायनस डिस्टन्स अपॉन स्पीड, ही पहिली कंडिशन आणि दुसरी कंडिशन समजा. या पद्धतीनं आपल्याला हा जे दोन म्हणजे टी जो दिलेला आहे तो काय दिलेला आहे, आपल्याला वेळ दिलेला आहे, आणि पहिल्या आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये आपल्याला डिस्टन्स अपॉन स्पीडचा फरक काढावा लागणार आहे, त्या रेषेचा आपल्याला फरक काढावा लागणार आहे. तर बघा इथं 20 मिनिट उशिरा आणि 20 मिनिट लवकर म्हणजे 20 आणि 20 किती होतात, 40. तर या टीच्या ठिकाणी मी 40 लिहितो, आणि याला तासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी भागीला 60 लिहितो. तर डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे म्हणून डिस्टन्सच्या ठाक्याने आपण डी लिहिणार आहोत. आणि स्पीड किती आहे, पहिली स्पीड आहे 5 ची, तर बघा ही डिस्टन्स आपण डीच लिहिणार, आणि दुसरी स्पीड किती आहे, दुसरी स्पीड आहे 6 ची. या प्रकारे तर याला जर आपण सॉल्व्ह केलं तर हे होऊन जातील बघा, हे 40/60 म्हणजे 2/3 होतील. आणि इकडं 6 गुणिला डी 6 डी, 5 गुणिला डी 5 डी, 6तून 5 गेले 1 डी, तर वर राहिला डी आणि खाली होईल दोघाचा गुणाकार 5×6 = 30. ठीक आहे. तर हे काय होईल, हे 2/3 जशाच तसे, आणि हे 30 तिकडे जातील या प्रकारे. तर हे होतील 3×10 30 आणि 2×10 20. तर आपलं उत्तर येईल 20 किलोमीटर. 20 किलोमीटर म्हणजे ऑप्शन नंबर सी. 20 किलोमीटर म्हणजे काय, ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर येईल.
जर मी निर्धारित ठिकाणी जाण्यासाठी 4 मिनिट, आता इथं बघा, इथं दोन स्पीड दिलेले आहेत, एक 4 किमी प्रति तास आणि 5 किमी प्रति तास, आणि दोन फरक दिलेला आहे, एक 5 मिनिट उशिरा पोहोचतो आणि 15 मिनिट लवकर पोहोचतो. तर सेम तोच फॉर्म्युला, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, आपण टाइमचा रेशो घेणार आहे, म्हणजे टी बरोबर डी बाय एस पहिल्या कंडिशन मध्ये आणि डी बाय एस दुसऱ्या कंडिशन मध्ये. तर मी तरी इथं बघा, टी बरोबर डी अपॉन एस पहिल्या कंडिशन मध्ये मायनस डी अपॉन एस दुसऱ्या कंडिशन मध्ये. तर फरक 15 मिनिट लवकर आणि 15 मिनिट उशीरचा आहे, तर 15 झाले 30, तर इथं आपण घेऊ 30/60 बरोबर. डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे, म्हणून आपण डी लिहिणार. स्पीड, पहिली स्पीड होती 4ची आणि दुसरी स्पीड होती 5ची, तर हे होतील बघा 30/60 बरोबर. हे 5 गुणिले डी 5D, 4 गुणिले डी 4D, 5D मधून 4D गेले 1D आणि 4×5 20 होतील. मग हे 20 21 20 2 40 20 3 60 आणि 30/3 म्हणजे किती, 10 किलोमीटरचा आपलं अंतर येणार आहे. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी, 10 किलोमीटर. 10 किलोमीटर आपलं उत्तर येईल. अचा वेग ब पेक्षा दुप्पट आहे, ब चा क पेक्षा तिप्पट वेग आहे. आता अशा प्रश्नामध्ये बरेचसे लोक कन्फ्युज होतात, मिस्टेक करतात, पण आपण करायचे नाही. सरळ आपल्याला अ ब क याचं गुणोत्तर लिहून घ्यायचं. आधी आपण वेगाचं गुणोत्तर लिहू आणि मग वेळाचं गुणोत्तर लिहू. तर इथं काय म्हणे, अ चा वेग ब पेक्षा डबल आहे, म्हणजे अ जर 2 असती तर ब 1 आहे, अ चा वेग ब पेक्षा दुप्पट आहे, हे आपण लिहून टाकलं. अ जर 2 असतील तर ब 1 आहे. त्याच्यानंतर ब चा वेग क पेक्षा तिप्पट आहे, म्हणजे काय, क जर 1 असेल तर ब 3 आहे, कारण ब तिप्पट आहे ना, ब चा वेग क पेक्षा तिप्पट आहे. आता याला जर आता आपण हे गुणोत्तर सॉल्व्ह केलं, तसं आपण हे गुणोत्तर प्रमाणामध्ये अजून बघणार आहोत, परंतु इथे मी सांगतो, याचा गुणाकार याच्यासोबत करायचा, याचा गुणाकार याच्यासोबत करायचा आणि याचा गुणाकार याच्यासोबत करायचा, म्हणजे हे बेत्रिक 6 होतील, हे 1 3 3 होतील आणि 1 1 1 होतील. तर हे कोणाचं गुणोत्तर झालं, हे झालं वेगाचं गुणोत्तर. आता वेगाचं गुणोत्तर भेटलं तर वेळाचं गुणोत्तर पण भेटते, उलट लिहायचं. जसं हे 6 3 1 आहे, तर ते होऊन जाईल 1 3 6. तर हे झालं आपलं वेळाचं गुणोत्तर. ठीक आहे, हे काय झालं, वेळाचं गुणोत्तर. आता आपल्याला काय म्हणलं, क ला 48 मिनिटं लागतात, क च्या पुढे किती आहेत, 6 आहेत, तर 6 म्हणजे 48. विचारलं कोणाचं, अ च, अ च्या पुढे किती आहेत, 1 आहे. बघा, हे असं व्हर्टिकली पाहायचं, क च 6, ब च 3, अ च 1, असं व्हर्टिकली पाहायचं. तर 6 म्हणजे 48, तर 1 म्हणजे किती. आता 1 का घेतलं मी, कारण 1 हे कोणा संदर्भात आहे, हे ए च्या संदर्भात आहे आणि आपल्याला एच विचारले म्हणून मी 1 घेतलं. जर ब विचारलं असतं तर मी तिथं 3 घेतलं असतं. तर याचा जर आपण तिरपा गुणाकार केला तर 6 1 6 6 8 8 होऊन जाईल हे. ठीक आहे, तर हे किती होईल, 8 मिनिट होऊन जाईल. तर आपलं उत्तर येईल 8 मिनिट, म्हणजे ऑप्शन नंबर सी येईल. ऑप्शन नंबर सी येईल. अ चा वेग ब पेक्षा तिप्पट आहे, ब चा क पेक्षा दुप्पट आहे. बघा, इथं आपण लिहू अ ब आणि क. अ चा वेग ब पेक्षा तिप्पट आहे, म्हणजे अ 3 आहे, ब 1 आहे, अ तिप्पट आहे ना. हे असं समजत समजत हे नंतरचं वाचायचं नाही, पहिल्याच वाचायचं. अ चा तिप्पट आहे, ब चा दुप्पट आहे, कोणापेक्षा, क पेक्षा, म्हणजे ब चा दुप्पट आहे क पेक्षा, असं. तर हे गुणोत्तर प्रमाण सारखं, याचा याच्यासोबत, याचा याच्यासोबत, तर 3 दोन्ही 6 होतील, 1 दोन्ही 2 होतील आणि 1 1 1 होतील, असं. तर हे काय झालं, हे झालं वेगाचं गुणोत्तर. त्याच्यानंतर करायचं असते वेळाचं गुणोत्तर, म्हणजे हे याचं उलट लिहायचं, 6 2 1 आहे, तर 1 2 6 लिहायचं. हे झालं वेळाचं गुणोत्तर. क चा आलं 6, ब चा आलं 2, अ चा आलं 1. आपल्याला म्हणलं क 75 मिनिटं लागतात, क म्हणजे 75, तर क च्या पुढे किती 6 आहेत, तर 6 म्हणजे 75 आहेत. तर अ च विचारले, म्हणजे 1 म्हणजे किती, 1 म्हणजे किती. याचं जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हे 75/6 होतील, तर 6 1 6, रवली 1, 6 2 12, 13 14 15, हे पॉईंट द्या आणि 6 5 30, तर 12.5 मिनिट होईल. 12.5 मिनिट. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर ए, 12.5 मिनिट. एका आगगाडीला अ आणि ब स्थानकामधील अंतर कापण्यासाठी 45 मिनिट लागतात. जर गाडीचा वेग 10 किमी प्रति तास कमी केला तर अंतर कापण्यासाठी 48 मिनिट लागतील. आता बघा, इथे 2 कंडिशन दिले आहेत. पहिल्या कंडिशन मध्ये जर तो, म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट स्पीड नाही दिली, फक्त एवढं म्हणलं की जर 10 न कमी केली तर. बघा, दोन्ही कंडिशन मध्ये काय सेम आहे, दोन्ही कंडिशन मध्ये डिस्टन्स सेम आहे, डिस्टन्स. ठीक आहे, डिस्टन्स हे दोन्ही कंडिशन मध्ये सेमच आहे. तर बघा, स्पीड इज इक्वल टू असते डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजे डिस्टन्स बरोबर झालं स्पीड इंटू टाइम. तर स्पीड आपण एक्स न लिहू, कारण ते एस आणि 5 सारखे सारखे दिसतात, म्हणून स्पीड आपण एक्स न लिहू. तर स्पीड, आता पहिली कंडिशन कोणती आहे, पहिली कंडिशन टी ची आहे. टी म्हणजे त्याला 45 मिनिट लागतात, म्हणून आपण बघा हे एक्स टी बरोबर एक्स टी, एक्स टी बरोबर एक्स टी म्हणजे काय,
हे एक्स म्हणजे स्पीड आहे, टी म्हणजे टाइम आहे. हे कुठून आलं तर डी बरोबर स्पीड अपॉन टाइम या फॉर्म्युल्यानुसार आलं. तर बघा आपल्याला काय म्हणे की पहिल्या कंडिशन मध्ये 45 मिनिट लागतात. तर एक्स गुणीला पहिल्या कंडिशन मध्ये टीच्या ठिकाणी आपण 45 लिहू. ठीक आहे. दुसऱ्या कंडिशन मध्ये काय गाडीचा वेग 10 कमी केला म्हणजे एक्स आपण 10 कमी केला, तर आता 48 मिनिटं लागायले. म्हणजे टीच्या ठिकाणी आपण 48 लिहा भागिले 60 लिहा या प्रकारे. तर अ आणि ब मधील अंतर किती आधी आपण त्याची स्पीड काढून घेऊ आणि त्याच्यानंतर डीच्या कंडिशन मध्ये टाकून देऊ. तर हे 60 कटले, हे 60 कटले, तर 45 गुणिले एक्स 45 एक्स, 48 गुणिले एक्स 48 एक्स वजा हे झाले 480. 48 ला गुंट 45 मधून 48 मधून 45 गेले 3 आणि 480 इकडे येऊन प्लस मध्ये होतील म्हणजे स्पीड होईल 480 भागीला 3. ठीक आहे. 480 भागीला 3 आपली काय होईल त्याची स्पीड होईल. तर बघा ही स्पीड किती आली मग 3 1 3 3 6 18 हे याची स्पीड आली 160 ची. ठीक आहे. ऍक्च्युअल स्पीड त्याची 160 ची आली. आपल्याला विचारलं होतं डिस्टन्स डी बरोबर काय आहे एक्स इंटू टी. एक्स काढला आपण 160 च आणि टी किती आहे 45/60. 45/60 तर 15 त्रिक 45 15 चौक 60 हे 4 चौक 16 4 0 0 आणि 40 त्रिक 120. तर आपलं उत्तर येईल डिस्टन्स म्हणजे 120 किलोमीटर. आपलं उत्तर किती आलं 120 किलोमीटर. म्हणजे ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. हे कॅल्क्युलेशन फक्त दिसायला अवघड आहे, तुम्ही थोडी याची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला ते अवघड जाणार नाही. इथे बघा अ ला ब चा अंतर कापण्यासाठी 40 मिनिट लागतात. जर गाडीचा वेग 15 ने कमी केला तर 48 मिनिटं लागतात. सेम तेच आहे. म्हणजे डिस्टन्स बरोबर काय आहे सेम डिस्टन्स दोन्ही कंडिशन मध्ये सारखा आहे. म्हणजे स्पीड इंटू टाइम बरोबर स्पीड इंटू टाइम राहील. स्पीड आपण एक्स ने लिहू कारण ते जर 5 सारखे दिसतात म्हणून. पहिल्या कंडिशन मध्ये त्याला 40 मिनिट वेळ लागत होता म्हणून 40/60 लिहू. 60 कुठून आले तर मिनिटाला आपण तासामध्ये कन्वर्ट केलं. दुसऱ्या कंडिशन मध्ये 15 न ती स्पीड कमी करत होतो म्हणून आपण -15 करू. इथे लिहिलं ना 15 न कमी केल्यास म्हणून आपण -15 केले आणि टाइम 48 मिनिट लागतात म्हणून आपण 48 भागिले 60 करू. तर हे दोन शून्य कटले. ठीक आहे. हे 4 10 40 झाले, हे 4 1 4 4 2 8 झाले. ठीक आहे. काटाकाटी आपण करत आहोत बघा. ते 10 गुणिले एक्स हे होतील 10 एक्स, हे 12 गुणिले एक्स 12 एक्स होतील मायनस 15 दोन्ही 30 त्याच्याले 3 15 1 15 16 17 18 180 झाले. तर 12 10 गेले 2 आणि 180 च्या अर्धे किती 90. म्हणजे आपली जी स्पीड आहे ती 90 किलोमीटर प्रति तासची आहे. तर आपल्याला स्पीड नाही विचारली डिस्टन्स विचारलं. ठीक आहे. तर हे आपण टाकू या पहिल्यावाल्या कंडिशन मध्ये एस गुणीला 40/60 च्या कंडिशन मध्ये. तर डिस्टन्स बरोबर होईल 90 गुणीला हे 40/60. तर हे होतील 2 2 4 2 3 6 आणि हे 30 3 90 आणि 30 2 60 म्हणजे डिस्टन्स येईल आपलं 60 किलोमीटर. डिस्टन्स किती येईल 60 किलोमीटर. ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर राहील. एका आगगाडीला अ आणि ब स्थानकामधील अंतर कापण्यासाठी 120 मिनिट लागतात. जर गाडीचा वेग 18 ने वाढवला तर ते अंतर कापण्यासाठी 90 मिनिटं लागतात. बघा त्याच टाईप मध्ये आपण सॉल्व्ह करू शकतो की पहिलं अंतर कापण्यासाठी 120 मिनिट लागत होते म्हणजे 2 तास लागत होते आणि दुसरं कंडिशन मध्ये अंतर कापण्यासाठी 90 मिनिटं लागतात. तर आपण असं करू शकतो याला डिस्टन्स दोन्ही कंडिशन मध्ये सारखं होतं म्हणजे एक्स इंटू टी बरोबर एक्स इंटू टी. ठीक आहे. तर पहिल्या कंडिशन ची स्पीड एक्स होती आणि टाइम लागत होता 120 मिनिट. तर 120 भागिले 60 करा. दुसऱ्या कंडिशन मध्ये स्पीड आपण 18 ने वाढवली तर एक्स प्लस 18 करू शकतो असं. आणि टाइम आता किती तर ते अंतर कापण्यासाठी 90 मिनिट लागतात. इथे 90 भागिले 60 करा वाटल्यास. ठीक आहे. तर मग आता याला सॉल्व्ह करा. तर हे काय होतील तर बघा हे 60 60 कटून गेले, हे 30 त्रिक 90 आणि 3 चौक 12 हे असं झालं. 4 गुणिले एक्स हे झाले 4 एक्स बरोबर 3 गुणिले एक्स 3 एक्स अधिक 18 त्रिक झाले 54 आले. म्हणजे आपली स्पीड आली 54 किलोमीटर प्रति तासची. 54 किलोमीटर प्रति तासची आपली स्पीड आली. पण स्पीड नाही विचारलं आपल्याला अंतर विचारलं. अंतर आपण पहिल्या कंडिशन मध्ये ठेवून देऊ. डी बरोबर एक्स गुणिला 120/60 च्या. तर हे होऊन जाईल 54 गुणिला 120/60. तर 60 दोन्ही 120 आणि 54 दोन्ही 108. ठीक आहे. तर आपलं उत्तर येईल डी बरोबर 108 किलोमीटर. बघा भरपूर पुस्तकामध्ये भरपूर शॉर्टकट ट्रिका वगैरे सांगितल्यात परंतु ऐन पेपर मध्ये तुम्हाला एकही ट्रिक आठवत नाही. त्यामुळे तुमची जेवढी प्रॅक्टिस चांगली असेल तितकं तुमच्यासाठी ते बेटर राहील. दोन आगगाड्या एकाच दिशेने अनुक्रमे 50 व 70 च्या स्पीडनं धावत आहेत. वेगाने धावणारी गाडी ही धीम्या गतीने धावणाऱ्या आगगाडीतील एका प्रवाशाला 27 सेकंदात ओलांडते.
तर बघा आपल्याला विचारले वेगवान गती गाडीची लांबी. लांबी म्हणजे आपल्याला डिस्टन्स विचारले. तर स्पीड इज इक्वल टू असते डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजेच काय, डिस्टन्स बरोबर होईल स्पीड इंटू टाइम. तर स्पीड किती आहे? स्पीड आता कोणाची स्पीड विचारायली, ते रिलेटिव्ह स्पीड विचारायली, दोघांची पण स्पीड. आता दोन्ही गाड्या एकाच दिशेने धावत आहेत, एकाच दिशेने धावत आहे म्हणजे वजापती होईल. तर हे होईल 70 वजा 50. आता या दोन गाड्या किलोमीटर प्रति तास मध्ये दिल्यात, त्याला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 5/18 गुणावं लागेल. इंटू टाइम किती दिला आपल्याला, 27 सेकंद. तर इथं 27 घ्या. तर हे होऊन जाईल 70 मधून 50 गेले 20, हे 5/18 आणि हे होईल 27. तर 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27, बेदाई 20, तर 5 त्रिक 15, 15 शून्य, हे 150 मीटर होऊन जाईल, 150 मीटर. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर ए, 150. त्यानंतरचा हा प्रश्न बघा, दोन आगगाड्या एकाच दिशेने अनुक्रमे 54 व 72 किमीच्या वेगाने धावत आहेत. सिंपल तोच प्रश्न आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजेच काय, डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स आपल्याला काढायचा आहे, स्पीड रिलेटिव्ह असेल. हे पाहायचे की एकाच दिशेने धावत आहेत की ऑपोजिट दिशेने धावत आहेत. एकाच दिशेने धावत असतील तर स्पीडची सबट्रॅक्शन होईल, ऑपोजिट दिशेने धावत असतील तर स्पीडची ऍडिशन होईल. तर इथे एकाच दिशेने आहे म्हणजे हे 72 वजा 54 होतील. हे किलोमीटर प्रति तास आहे, याला मीटर मध्ये करण्यासाठी 5/18 गुणावं लागेल. आणि टाइम आपल्याला दिलाय 24 सेकंद, तिथे 24 घ्या. तर हे होऊन जातील 12तून 4 गेले 8 राहिले, 6तून 5 गेले 1. ठीक आहे, गुणिले 5/18 गुणिला 24, तर हे 18 कुठून गेले, तर 24 पाचा किती होतात, 120 होतात, 120 मीटर होतात. तर आपलं उत्तर येईल डिस्टन्स बरोबर 120, ऑप्शन नंबर डी. एक आगगाडी स्थिर वेगाने 140 मीटर लांबीचा फलाट 16 सेकंदात, तर दुसरा 220 मीटर लांबीचा फलाट 20 सेकंदात पार करते. तर त्या गाडीची लांबी किती? बघा, दोन्ही कंडिशन मध्ये सेम काय असणार आहे, दोन्ही कंडिशन मध्ये स्पीड सेम असणार आहे. स्पीड ही काय असणार आहे, सेम असणार आहे. तर स्पीड इज इक्वल टू काय असते, डिस्टन्स अपॉन टाइम. पण पहिल्या कंडिशन मध्ये ती कोणाला 140 मीटर लांबीच्या फलाटाला क्रॉस करत आहे. म्हणजे पहिल्या कंडिशन मध्ये जे डिस्टन्स आहे ते काय होईल, आगगाडीची लांबी प्लस 140 मीटर, हे होईल डिस्टन्स. आणि 140 मीटरला 16 सेकंदात क्रॉस करते, म्हणजे खाली आपल्याला 16 घ्यावं लागेल. दुसऱ्या कंडिशन मध्ये स्पीड होईल एक्स प्लस लांबी किती होईल 220, आणि 220 ला ती 20 सेकंदात क्रॉस करते, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. तर एक्स म्हणजे काय, आता एक्स म्हणजे आगगाडीची लांबी आहे. तर हे होईल 4 चौक 16, 4 पंच 20, 5 गुणिला एक्स 5 एक्स, आणि 14 पंच 70, हे 700 झाले. 4 गुणिला एक्स 4 एक्स, अधिक 22 चौक 88 झाले, 88. 5 मधून 4 गेले, एक्स राहिले, 700, 880 मधून 700 गेले म्हणजे 180, 180 मीटर. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी, 180. एक आगगाडी स्थिर वेगानं 230 मीटर लांबीचा फलाट 21 सेकंदात आणि 180 मीटर लांबीचा फलाट 18 सेकंदात. दोन्ही कंडिशन मध्ये स्पीड सेम आहे बघा. तर स्पीड सेम आहे म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम सेम आहे. तर डिस्टन्स किती आहे, एक्स म्हणजे आगगाडीची लांबी प्लस हे 230 मीटर लांबीचा फलाट भागीला 21 सेकंद, इकडे आगगाडीची लांबी एक्स प्लस 180 मीटर लांबीचा फलाट आणि ते 18 सेकंद. तर बघा, याला जर आपण काटाकाटी केली तर 3 सका 18 आणि 3 7 21, 6 गुणिले एक्स 6 एक्स, अधिक 6 ने आपल्याला 230 ला मल्टिप्लाय करावं लागेल. तर 6 शून्य शून्य 6 6 7 12 7 18, चला 1 साइन 2 12 12 ने 13, असं ते आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करत आहोत. 7 गुणिले एक्स 7 एक्स प्लस 7 शून्य शून्य 7 8 56, 5 7 1 7 7 5 12, 1260. 7 एक्स मधून 6 एक्स गेले, एक्स राहिले, आणि 1380 मधून 1260 वजा करायचे, म्हणजे 1260 आणि 100 होतात 1360, आणि ते 20 म्हणजे 100 आणि 20 120. तर आपलं उत्तर येईल 120 मीटर. ठीक आहे, आगगाडीची लांबी आली ऑप्शन नंबर डी, 120 मीटर. एक माणूस 10 किमी प्रति तास वेगाने चालत आहे, तो दर प्रत्येक किमी अंतरावर म्हणजे 1 किलोमीटर अंतरावर 5 मिनिटं विश्रांती घ्यायला. 5 किमी चालण्यासाठी त्याला किती वेळ लागेल, किती मिनिट लागेल. त्याची स्पीड किती आहे, एका तासाला तो 10 किलोमीटर चाललाय. म्हणजे 5 किलोमीटर चालण्यासाठी त्याला नॉर्मली किती वेळ लागला असता, त्याला नॉर्मली लागले असते 30 मिनिट, कारण एका तासाला 10 किलोमीटर चाललाय. तर अर्धा तास म्हणजे इकडे अर्धा केला तर इकडे बी अर्धा करा, 10 4 ते 5,
तर नॉर्मली त्याला 30 मिनिट वेळ लागला असता. परंतु इथं काय म्हणाले ते प्रत्येक किमी अंतरावर 5 मिनिटं थांबायला आहे. ठीक आहे, प्रत्येक किलोमीटर अंतरावर एक म्हणजे 5 मिनिटं थांबायला आहे. टोटल अंतर किती आहे? 5 किलोमीटरचं. तर समजा इथून निघला, पहिल्या किलोमीटरला तो 5 मिनिट थांबला, दुसऱ्या किलोमीटरला तो पुन्हा 5 मिनिटं थांबला, तिसऱ्या किलोमीटरला 5 मिनिटं थांबला, चौथ्या किलोमीटरला 5 मिनिटं थांबला. हे तिसरं किलोमीटर झालं, हे चौथं किलोमीटरला थांबला, आणि शेवटी 5व्या किलोमीटरला इथं तो पोहोचला. म्हणजे इथं तो थांबू का न थांबू त्याच्याशी काय घेणं देणं नाही. म्हणजे तो टोटल थांबला किती? हे 5 प्लस हे 5 प्लस हे 5 प्लस हे 5 प्लस हे 5, अशा पद्धतीनं. तर हे झाले 5, 10, 15, 20, 25, हे झाले 25 मिनिट. आणि त्याला लागले सुरुवातीला टोटल अंतर कव्हर करण्यासाठी 30 मिनिट. म्हणजे आपलं उत्तर येईल 55 मिनिट. तर ऑप्शन नंबर बी, 55. बघा इथं पण त्याच टाईपचा प्रश्न आहे. 6 किमी प्रति तास वेगानं तो चालत आहे आणि त्याला 4 किलोमीटर अंतर जायचंय. ठीक आहे, प्रत्येक किमी अंतरावर तो 4 मिनिट विश्रांती घेतो. तर एका तासाला, बघा याला असं म्हणणं तुम्ही, एका तासाला तो 6 किलोमीटर अंतर चालतोय. ते 4 किलोमीटर अंतर जाण्यासाठी त्याला किती मिनिट लागतील? एका तासाच्या जागी आपण 60 मिनिटं घ्या, इथे एक्स करा असं. तर हे कटल म्हणजे त्याला नॉर्मली किती मिनिटं लागले असते? त्याला नॉर्मली लागले असते 40 मिनिट. एका तासाला तो म्हणजे 60 मिनिटात तो 6 किलोमीटर चाललाय, म्हणजे 4 किलोमीटर जाण्यासाठी त्याला 40 मिनिट लागले असते. परंतु तो दर प्रत्येक किमी अंतरावर 4 मिनिटं थांबायला आहे. इथून तो निघला बघा, पहिलं 1 किलोमीटरवर तो 5 मिनिट थांबलाय, इथं 1 किलोमीटरवर 5 मिनिट थांबलाय, पुन्हा 2 किलोमीटरवर पुन्हा 5 मिनिटं थांबलाय, 3 किलोमीटरवर 5 मिनिट थांबलाय, आणि 4 किलोमीटरवर इथं समजा इथं एक 5 किलोमीटर थांबलाय, इथं जाऊन पोहोचला तो. ठीक आहे, तर म्हणजे हे 5, 10, 15, 20, 40 आणि 20 किती? आता याला टोटल टाइम किती लागणार? त्याला टोटल तो काय म्हणाले, तो दर प्रत्येक किमी अंतरावर 4 मिनिटं विश्रांती घेतोय. तो 5-5 मिनिटं विश्रांती घेणं झालाय, 4-4 मिनिटं विश्रांती घ्यायलाय. बघा असे थोड्याशा स्टेपवर पण लक्ष ठेवायचं. पेन हे पहिलं किलोमीटर, दुसरं किलोमीटर, तिसरं किलोमीटर, चौथं किलोमीटर. पहिल्या याच्यावर 4 मिनिटं थांबला, दुसऱ्याच्यावर 4 मिनिटं थांबला, 4 मिनिट, 4 मिनिट, 4 मिनिट, आणि इथं 4 मिनिट थांबला, इथं पोहोचला तो. म्हणजे 4, हे 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, म्हणजे 40 प्लस 16, म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 56. ऑप्शन नंबर सी, 56. ठीक आहे, आधी तर 40 मिनिट लागले असते, परंतु तो हे 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 16 मिनिट त्यांना विश्रांती घेतली, म्हणून 40 प्लस 16, 56 आपलं उत्तर येईल. एक मुलगा त्याच्या नेहमीच्या 5/7 पट वेगाने गेल्यास तो 12 मिनिटं उशिरा पोहोचतो. तर बघा दोन्ही कंडिशन मध्ये डिस्टन्स सेम राहणार आहे. डिस्टन्स म्हणजे पहिल्यांदा जर एक्सची स्पीड असती तर तो टी या वेळेत पोहोचला असता, परंतु तो 5/7 पट वेगाने चाललाय, म्हणजे एक्सच्या 5/7 पट वेगाने चाललाय, तर तो 12 मिनिटं उशिरा पोहोचायला आहे. म्हणजे टी मध्ये आपल्याला 12 ऍड करावं लागतील, 12/60. तर त्याला नेहमी किती वेळ लागतो, म्हणजे आपल्याला टी ची किंमत काढायची. तर हे एक्स कटले, हे एक्स कटले, 7 इकडे छेदामध्ये अंशामध्ये जातील, हे होईल 7t बरोबर, हे 5 गुणिला टी 5t प्लस, आता हे पहा 12 1 12, 12 पंचे 60, आणि ते 5 5 कटून जातील. ठीक आहे, इथं येईल 1 तास, याची जर आपण काटाकाटी केली तर. म्हणजे 7t मधून 5t गेले 2t बरोबर 1, म्हणजे टी बरोबर किती? 1/2. हे आपलं तासामध्ये आलं, परंतु ऑप्शन आपल्याला मिनिटामध्ये दिलेत, म्हणून याला आपल्याला कशाने गुणावं लागेल? 60 ने गुणावं लागेल, कारण 1 तास बरोबर 60 मिनिट होतो. तर हे होतील 30 मिनिट, म्हणजे आपलं उत्तर येईल 30 मिनिट. ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर येईल. एक मुलगा त्याच्या नेहमीच्या वेगाने 5/6 पट वेगाने गेला, समजा डिस्टन्स बरोबर डिस्टन्स, स्पीड इंटू टाइम. तर पहिल्याने एक स्पीड होती तर तो टी टाइम पोहोचत होता, दुसऱ्या टायमाला 5/6 पट स्पीड केली, तिथं 5/6 करा, आणि 8 मिनिटं उशीर पोहोचला, तर टी मध्ये तुम्ही 8 ऍड करा, 8/60. ठीक आहे, असं. तर त्याला किती वेळ लागतो? तर हे एक्स एक्स कटून गेलं, हे 6 छेदामध्ये त्या अंशामध्ये जातील, इकडे जाते 6t अधिक, इकडे हे 6t बरोबर काय होणार आहे आता? 6t बरोबर, बघा हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं, कॅल्क्युलेशन मध्ये गडबड करायची नाही.
5 गुणिले टी झाले 5t अधिक 5 झाले 40/20 40/60 40/60 म्हणजे 2/3 झाले ते 20 जर मानलं तर म्हणजे 6 5 गेली तर टी बरोबर 2/3 हे तासामध्ये आलं परंतु आपल्याला करायचं मिनिटांमध्ये म्हणून याला गुणा 60 न कारण एक तास बरोबर 60 मिनिट होतात तर हे 3 दोन्ही 6 3 0 0 तर 20 दोन्ही हे होतील 40 मिनिट ते काय होतील 40 मिनिट तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी 40 मिनिट एक व्यक्ती त्याच्या नेहमीच्या वेगाच्या 6/5 पट वेगाने गेल्यास तो अक्षरात 10 मिनिटं लवकर पोहोचतो आता इथं लवकर पोहोचायला तर वजाबाकी करायची उशिरा पोहोचायला तर बेरीज करायची म्हणजे दोन्ही कंडिशन मध्ये डिस्टन्स सारखा आहे तर पहिल्यानं यक्स ची स्पीड होती तर तो टी या वेळेत पोहोचत होता दुसऱ्यामध्ये यक्स ची 6/5 पट केली म्हणजे यक्स ला 6/5 न गुणलं तर तो टी मध्ये प्लस करावं लागतील 10 मिनिटं 10/60 अशी तर त्याला नेहमी किती वेळ लागतो म्हणजे टी ची किंमत काढायची हे एक्स कटलं हे एक्स कटलं 5 गुणिले टी 5t 6 गुणिले टी 6t प्लस आता 6 गुणिले 10/60 आहेत बघा हे शून्य कटला हे शून्य कटला हे 6 कटले हे 6 कटले म्हणजे ते एक राहिलं ठीक आहे इथं काय एक राहिलं आता लवकर पोहोचतो म्हणजे आपल्याला काय करायचं होतं वजाबाकी करायची होती म्हणून इथं बेरीज नाही ना इथं वजाबाकी आहे असं म्हणजे आपलं टी बरोबर किती आलं 1 तास आणि 1 तास म्हणजे किती आलं 60 मिनिट 60 मिनिट म्हणजे आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर येईल जर मी 5च्या वेगाने गेलो तर 10 मिनिटासाठी माझी बस चुकायली 6च्या वेगाने गेलो तर 5 मिनिटं मी अगोदर पोहोचायलो दोन स्पीड दिलेले आहेत दोन टाइम दिलेत उशीर टोटल किती व्हायलाय इथं 10 मिनिट व्हायलाय तर 5 मिनिट व्हायलाय म्हणजे 15 मिनिटाचा उशीर आहे तर बघा स्पीड इज इक्वल टू काय असते डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजेच टाइम बरोबर असते डिस्टन्स अपॉन स्पीड हे पहिल्या कंडिशन मध्ये आणि डिस्टन्स अपॉन स्पीड दुसऱ्या कंडिशन मध्ये ते हे 10 आणि 5 किती झाले 15 आणि याला तासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी 60 घ्या डी बाय एस आपल्याला किती अंतर काढायचंय म्हणून डी वर लिहा पहिल्या कंडिशन मध्ये माझी स्पीड होती 5 ची आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये माझी स्पीड होती 6 ची आणि हा वेळेतील फरकच आहे ना इथं तुम्ही चिंता नका करू इथं तुम्ही प्लस केलं मायनस केलं म्हणजे उशीर हो का लवकर येऊ डायरेक्ट मायनस करून टाकायचं कारण आपण दोन्हीला रिस्पेक्टिव्ह घेतलं ना ते म्हणजे इकडे वरचे 10 आणि खालचे 5 असं आपण रिस्पेक्टिव्ह घेतलं म्हणजे नेहमी वजाबाकीच येणार फरकच येणार ते मग हे काय होईल तर हे 15 1 15 15 चौक 60 म्हणजे 1/4 आले आणि 6d 5d 6 5d केला 1d आणि हे 5 सगळं किती झाले 30 झाले म्हणजे डी बरोबर काय झालं 30/4 तर आता हे काय झालं 30/4 म्हणजे 30 4 ते 15 आणि 15 4 ते 7.5 आपलं उत्तर येईल 7.5 किलोमीटर ऑप्शन नंबर बी 7.5 6च्या स्पीडनं गेलो तर 5 मिनिटानं गाडी चुकायली 8च्या स्पीडनं चाललो तर 10 मिनिटानं अगोदर पोहोचायलो सेम तीच कंडिशन आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आपल्याला काढायचा आहे टाइम म्हणजेच काय कोणाचा रेशो घ्यायचा आहे आपल्याला काढायचं आहे अंतर ठीक आहे तर अंतर जर काढायचं तर काय करावं लागेल आधी आपण डी बाय एस ची कंडिशन ऍड करू पहिली कंडिशन आणि डी बाय एस ची दुसरी कंडिशन बघा आता 5 मिनिटं लवकर आणि 10 मिनिटं म्हणजे 5 मिनिटं उशिरा आणि 10 मिनिटं लवकर म्हणजे 15 मिनिटाचा फरक झालाय 15 मिनिटाचा फरक झालाय भागीला 60 का केलं कारण तासामध्ये कन्वर्ट करत आहे तर कंडिशन मध्ये अगोदर डिस्टन्स आपल्याला माहित नाही पण पहिली स्पीड होती 5 ची दुसरं पण डिस्टन्स माहित नाही पण दुसरी स्पीड होती किती पहिली स्पीड होती 6 ची म्हणून तर 6 करा दुसरी स्पीड होती 8 ची म्हणून तर 8 करा प्रश्न व्यवस्थित वाचायचा आणि वाचल्याच्या नंतरच आपलं उत्तर घ्यायचं ठीक आहे तर बघा एकदा पुन्हा पहिली स्पीड होती 6 ची म्हणून मी इथे लिहिलं 6 दुसरी स्पीड होती 8 ची म्हणून इथे लिहिलं मी 8 तर हे 15 चौक 60 होतील 1/4 हे होईल 8 गुणिले डी 8d 6 गुणिले डी 6d 8 मधून 6 गेले 2d वर 2d राहतील खाली 6 8 48 राहतील ठीक आहे तर हे बघा 4 1 4 4 2 8 होऊन जातील आणि 12 4 ते 6 होऊन जातील 12 4 ते किती 6 किलोमीटर होऊन जातील म्हणजे आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी 6 किलोमीटर ऑप्शन नंबर सी एक मोटार अ ठिकाणाहून ब ठिकाणी 50च्या स्पीडनं चालली ब ठिकाणाहून अ ठिकाणी 75च्या स्पीडनं वापस यायली तर सरासरी वेग विचारलाय तर बघा जेव्हा सरासरी वेग विचारतात सरासरी वेग तेव्हा सरळ सरळ 2 गुणिला एक्स गुणिला वाय भागीला एक्स प्लस वाय करून टाकायचं एक्स आणि वाय काय स्पीड आहेत त्यांच्या तर 2 गुणिला एक्स किती आहे 50 वाय किती आहे 75 भागीला 50 अधिक 75 तर हे होतील 2 गुणिला
50 गुणिला 75 भागिले 50 50 100 100 आणि 25 125. तर 25 त्रिक 75, 25 पाच 100 आणि 5 दाई 50. 10 दोन्ही 20, 20 त्रिक 60. म्हणजे आपली स्पीड जी आहे, आपला जो सरासरी वेग आहे, सरासरी वेग तो आला 60 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर ए 60. सेम तोच प्रश्न आहे सरासरी वेगचा. सरासरी वेग बरोबर 2 गुणिला एक्स वाय अधिक एक्स प्लस वाय बरोबर 2 गुणिला एक्स ची किंमत किती आहे 30, वाय ची किंमत किती आहे 50 आणि तर 30 अधिक 50. तर हे होतील 2 गुणिला 30 गुणिला 50 भागीला 50 60 70 80 80 होतील. तर बघा हे कटलं बेग बे बेचोक 8. ठीक आहे. तर 50 4 दे 25, 25 4 दे किती 12.5. तर आपलं उत्तर किती आले 3 गुणिला 12.5. ठीक आहे. तर बघा 3 5 15, 4 1 3 2 6 6 1 7 3 1 3 आणि हे पॉइंट. तर आपलं उत्तर जे आहे, जे आपला वेग आहे, कोणता वेग सरासरी, आपला जो सरासरी वेग आला तो 37.5 किलोमीटर प्रति तास आला. 37.5 किलोमीटर प्रति तास म्हणजे ऑप्शन नंबर सी हे आपलं करेक्ट उत्तर आहे. एक विमानाला स्थिर हवेतील वेग 360 चा आहे. वाऱ्याचा स्थिर वेग, इथं वार्य झालं पण ती वाऱ्याचा आहे. वाऱ्याचा स्थिर वेग 40 किमी प्रति तास आहे. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने विमानाला प्रवास करण्यासाठी 150 मिनिट लागतात. बघा अगोदर आपल्याला डिस्टन्स माहित करून घ्यायचं. आपल्याला हिंट काय दिली की त्या विमानाला प्रवास करण्यासाठी म्हणजे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने 150 लागतात. आता विरुद्ध दिशेने म्हणजे इकडून वारा आहे असा, इकडून विमान चाललाय असा. तर जेव्हा ते असे ऑपोजिट डिरेक्शन जातात तेव्हा त्याला जास्त एनर्जी लागते. तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, त्यावेळेस आपल्याला स्पीडची ऍडिशन नाही सबट्रॅक्शन करायची है ना. याला ट्रेन सोबत कन्फ्युज नाही करायचं. ट्रेन मध्ये काय होतं, ट्रेन मध्ये जेव्हा दोन ऑपोजिट ट्रेन येतात तेव्हा स्पीडची ऍडिशन होते कारण ते लवकर मिळणार. परंतु वारा आणि हवा आहे ते असा असेल तर ते विमानाला असं मागं मागं लुटल है ना, त्याला सपोर्ट नाही करणार. ते इकडून असं विमान यायला, इकडून वारा यायला, वारा त्याला असं मागं मागं लुटल आणि त्या वाऱ्याला चिरत ते विमान पुढे जाईल. म्हणजे इथे स्पीड कमी होणार आहे, जास्त नाही होणार. म्हणून आपण काय करू, त्याची स्पीड आपल्याला सबट्रॅक्ट करायची. तर बघा अगोदर हे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजे डिस्टन्स बरोबर काय होईल स्पीड इंटू टाइम, आणि स्पीड म्हणजे वजाबाकी होईल. तर बघा विमानाची स्पीड होती 360 आणि वाऱ्याची वेग होती 40. ठीक आहे. ते झालं स्पीड आणि टाइम किती आहे, त्याला 150 मिनिट लागतात. आपण काय करतो, डिस्टन्स काढत आहोत, त्याला तासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण 60 न डिवाइड केलं. तर हे झाले 3 2 6 3 5 15 म्हणजे 5 4 2.5 आणि 360 मधून 40 गेले. तर हे झाले 320 गुणिला 2.5. हे काय झालं, हे झालं टोटल अंतर झालं. ठीक आहे. टोटल अंतर किती आलं आपलं 320 गुणिला 2.5, जेवढं किलोमीटर अंतर आलं. आणि आपल्याला विचारलं वेळ किती लागणार आहे. बघा या फॉर्म्युल्यामध्ये वेळ काढायचा असेल तर डिस्टन्स आपण स्पीड घ्यावं लागेल. ठीक आहे. तर बघा डिस्टन्स किती आहे 320 गुणिला 2.5 आणि स्पीड, आता स्पीड कशी वाऱ्याच्या दिशेने, बघा इथं विचारलंय वाऱ्याच्या दिशेने. तर जेव्हा वारा पण असा वाहायला आहे आणि विमान पण तसा तिकडेच चाललाय, तर ते वारा काय करेल, विमानाला पुढे पुढे लोटल त्या दिशेनं हे ना, कारण ते एकाच दिशेने चालले. तर कंडिशन आपल्याला समजली पाहिजे. जेव्हा वारा आणि विमान ऑपोजिट दिशेने असतात ना, तेव्हा ती वारा नाही का विमानाला ढकलत असते मागं मागं, त्यामुळे त्याची स्पीड कमी होऊन जात असते. परंतु या कंडिशन मध्ये वारा आणि विमान एकाच दिशेने चालले, तर मग ते वारा त्या विमानाला पुढे पुढे ढकलत, तर स्पीडची ऍडिशन होईल है ना. तर 360 आणि 40 किती होतील, मग ते 400 होऊन जातील असे. तर हे पॉईंट कटला, हा शून्य कटला, हे 4 1 4 4 0 0 4 0 0 हे 4 8 32 झाले. मग हे 25 1 25 25 चौक 100 आहे की नाही, आणि हे 4 2 8 झाले. 2 तास, 2 तास म्हणजेच किती 120 मिनिट आपलं उत्तर येईल. 120 मिनिट म्हणजे ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर येईल. एक विमानाचा स्थिर हवेतील वेग 450 आहे. वाऱ्याचा स्थिर वेग 50 आहे. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने विमानाला प्रवास करण्यासाठी 210 मिनिट वेळ लागते. बघा आता इथं आपल्याला एक लक्षात ठेवायचं, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने म्हणाले. ते वाऱ्याच्या जर विरुद्ध दिशेने म्हणत असेल तर काय करावं लागेल आपल्याला, तर आपल्याला वजा आधी डिस्टन्स काढून घेऊ. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे याची वजाबाकी करावी लागेल. हे झाले 450 वजा 50 इंटू टाइम किती आहे 210 आणि त्याला तासामध्ये करण्यासाठी 6 न भागा.
तर 450 मधून 50 गेले, हे आले 400 आणि हे 3 दोन्ही 6, 3 7 21, म्हणजे 400 4 ते 200 आणि 200 गुणिले 7 1400. हे आपलं 1400 किलोमीटर अंतर आलं. ठीक आहे. आणि आता आपल्याला टाइम काढायचा आहे. तर स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजेच काय, टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड. यावेळेस डिस्टन्स आपलं 1400 आहे आणि स्पीड किती आहे, वाऱ्याच्या दिशेने, म्हणजे या दोघांची बेरीज होईल. 450 आणि 500 याची बेरीज होईल, म्हणजे 450 अधिक 500, तर हे होईल 1400 भागीला 500. तर याची जर आपण काटाकाटी केली तर हे होईल 5 दुनी 10, 5 40 गुणिले 60 करावं लागतील. हा शून्य कटल, हे शून्य कटल. 6 8 48 40 4, 6 दुनी 12, 12 13 14 15 16, 168 मिनिट आपलं उत्तर येईल. ऑप्शन नंबर डी 168. हा बघा, कोकण पट्टी रेल्वे एकेरी धावपट्टी बघायचं. एक गोष्ट लक्षात ठेवायची, एक पहिली जी गाडी आहे ती 70 किलोमीटर प्रति तासची आहे. असा रेल्वे ट्रॅक आहे. इकडून एक गाडी निघली या पद्धतीनं, इथं बी स्टॉप आहे, ती अशी गाडी निघली. तर दोघांचं जे अंतर आहे, टोटल अंतर आपल्याला म्हणलं 125 अंतर आहे. हे टोटल अंतर किती आहे, 125 किलोमीटरचं अंतर आहे. इथून जी गाडी निघली त्याची स्पीड कधी निघली, ती 7:40 ला निघली आणि त्याची स्पीड आहे 70 किलोमीटर प्रति तासला. इकडून जी गाडी निघली ती कधी निघली, ती निघली 8:10 ला, 8:10 ला, आणि त्याची स्पीड किती आहे, त्याची स्पीड आहे 50 किमी प्रति तास, 50 किमी प्रति तास. मधात तिथं एक स्टेशन मास्टर आहे, स्टेशन मास्टर, आणि याला नाही का 8:40 ला कळालं की हे असं निघल्यात, एका ट्रॅकवर चालल्यात. आता बघा, हे 8:40 पर्यंत झोपला असेल ना, तर इंस्टाग्राम पाहत बसला असेल, तो आपला प्रश्न नाही, है ना. 8:40 ला त्याला कळालं की दोन गाड्या निघल्यात आणि त्या एका ट्रॅकवर आहेत आणि त्या आता धडकणार आहेत. तर आपल्याला हे विचारलं की याच्याकडे आता किती टाइम आहे, या स्टेशन मास्टरकडं, की हे या गाड्या थांबू शकते, जी टक्कर होणार नाही, टक्कर टाळण्यासाठी किती वेळ आहे हे ते पाहायचे. तर अगोदर काय पाहायचं, याच्याकडे वेळ किती आहे, 8:40 ला याला समजलं. ही गाडी निघली 7:40 ला, वेळ यानं पाहिला 8:40 ला, म्हणजे एका तासापर्यंत ही गाडी किती गेली असेल ते काढावं लागेल. याची स्पीड 70 किलोमीटर प्रति तास आहे, म्हणजे एका तासापर्यंत ते 70 किलोमीटर पर्यंत आलं असेल. असं पुढं इथं आली असेल गाडी त्याची. ही गाडी निघली 8:10 ला, यानं पाहिलं 8:40 ला, म्हणजे अर्धा तास झाला, 30 मिनिटं झाले. याची स्पीड 50 ची आहे, एका तासात 50 ची, म्हणजे 30 मिनिटापर्यंत, अर्ध्या तासापर्यंत ही आली असेल 25 किलोमीटर, है ना, 25 किलोमीटर आलं. तर टोटल अंतर राहिलं किती, अंतर राहिलं 125 पूर्ण होतं. त्यापैकी पहिली गाडी आली 70 पर्यंत, दुसरी गाडी आली 25 पर्यंत. ठीक आहे. तर म्हणजे हे झालं 125 मधून 25 गेले 100, 100 मधून 70 गेले 30 किलोमीटर एवढं अंतर बाकी आहे. हे कसं काढलं, 125 मधून 25 गेले 100, 100 मधून 70 गेले 30, एवढं अंतर बाकी आहे. आता बघा, आपल्याला विचारलं टाइम, तर स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजेच काय, टाइम बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स वरलं 30 किलोमीटर आणि स्पीड, आता दोन्ही ट्रेन ऑपोजिट डायरेक्शन यायलेत अशी, है ना, दादा ते फास्ट येतील, लवकर येतील, जवळ येतील, म्हणजे त्यांच्या स्पीडची ऍडिशन होणार आहे. तर ही 70 आणि ही 50, म्हणजे किती झाले ते 120 झालेत, है ना, 120, म्हणजे हे झाले 1/4 तास. याला जर आपण मिनिटामध्ये कन्वर्ट केलं तर 60 4 दे 30, 30 4 दे 15. त्याच्याकडे नाही का फक्त 15 मिनिट वेळ आहे. 15 मिनिटापर्यंत त्याला सिग्नल द्यावा लागेल की थांब थांब, या गाडीला पण आणि त्या गाडीला पण, किंवा अल्टरनेट त्याच्या पद्धतीने जर त्याला टक्कर होऊ द्यायची नसेल, त्याच्याकडे टोटल 15 मिनिट टाइम आहे. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी, 15 मिनिट.